नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. पंढरपुरातून उजनी धरणाजवळ भीमानगर इथे ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झालेत आणि 6 जण गंभीर जखमी झालेत. मळीनं भरलेला टँकर आणि तांदूळ असलेला ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. भीमानगर इथल्या सरदारजी ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भयंकर अपघात झालाय आणि यामध्ये 5 जण जागीच ठार झालेत, 6 जण गंभीर जखमी आहेत. या जखमींवरती इंदापुरातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. वीरेंद्र, एकतर कोणत्या वेळी हा अपघात झाला, किती माणसं होती दोन्ही वाहनांमध्ये आणि सध्याची असं अपडेट्स काय मिळत आहेत? श्वेता, अत्यंत गंभीर हा अपघात झालेला आहे उजनी धरणाच्या जवळ भीमानगर येथे. काल रात्री हा अपघात झालेला आहे. रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे एकेरी वाहतूक ठेवली होती आणि रात्री अंदाज न आल्यामुळे जो टँकर आहे तो दुभाजकाला रस्त्याला धडकून परत त्याची ट्रकला धडक झाल्यामुळे 5 जण जागीच ठार झालेले आहेत आणि 6 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अद्याप जे मृत झालेत त्यांची नावं समजू शकलेली नाही, परंतु झालेली घटना भीषण आहे आणि त्यात हानी झालेली आहे. जी, जे जखमी आहेत ते सध्या उपचार घेत आहेत. मात्र ज्या काही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हा नेमका कोणता स्पॉट आहे आणि जर दृश्य पाहिली तर वीरेंद्र अतिशय भयानक दिसतायत, कारण दोन्ही वाहनांची अवस्था बघून अपघात किती भीषण आहे हे यावरून दिसतंय. वीरेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पंढरपुरातल्या अपघाताची ही मोठी बातमी.